करावे कीर्तन आणि मुखी गावे हरीचे नाम देवाचे नाव, ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. कारण पांडुरंगाला नमस्कार, साधू संताला नमस्कार, कारण देव थोडा कंजूस आहे. येशी तेव्हा देशी. रामदेव महाराज सांगतो तुझ्यापेक्षा आहेच काय द्यायला, आमच्याकडून घेतोस तवा ते आहे का नाही. बँकेत असलं तर आपल्याला कोणी विचारेल हो, संचय ठेवला साठा ठेवला तरी विचारेल, तसं त्याच्याकडे ठेवावं लागतंय. उदार आहेस पण कृपण आहेस. पण साधू संत तसे नाही आहे, ते सांगतात सगळ्यालाच यारे यारे लहानतो. ना जातीचा विचार आहे, ना जातीचा आहे, ना धर्माचा आहे, ना पंथाचा आहे, काहीच नाही आहे. सगळेच या आणि सगळे आल्याच्या नंतर या नामच कीर्तनामध्ये सगळे पावन होऊन जा. एवढे उदार आहे. कारण त्या उदारीला म्हणजे उदार अवस्थेला, दातृत्वाला जगामध्ये तोड नाही आहे. संत उदार उदार अनंत भांडार, त्यांचं भांडार कधीच कमी झालं नाही, होणारी नाही जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तो. म्हणून त्यांना संताला शरण जायचं बरं का. आणि संताला शरण गेल्याच्या नंतर काय होतंय, किती जरी पावन असला, किती जरी अपवित्र असला आणि किती जरी अनाचारी असला, रावणासारखा म्हणा किंवा और नाम 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 घेतलं म्हणून तर आपल्याला रामायण ऐकायला मिळतंय. काय नामाचं श्रेष्ठत्व आहे का नाही. किती जरी खालच्या दर्जात असला वागण्यामध्ये, तरी तो इथं आला की पावन झाला. मागलं सगळं विसरावं लागतं. एखाद्या दाशीला समजा राजानं हात लावला तर ती दाशी राहत नाहीये, हे मृत्य लोकांचं काम आहे. मग त्याचं नाव घेतल्याच्या नंतर कोण कमी होईल? कोणीच कमी होत नाहीये, कुणालाच कमतरता येत नाहीये. मात्र एक आहे, त्याच्या सातत्य ठेवायला पाहिजे. आपण काय करतो, सप्ताहाला तेवढंच, कुठला कार्यक्रमाला तेवढंच, त्याच्या सातत्य राहतं. आणि दुसरी गोष्ट दुःखानं सांगावी लागते, महाराज अर्थ वाढला, परमार्थ नाही. परमार्थ नाही वाढला, अर्थ वाढला. अर्थ म्हणजे टक्का. हे सांगायला दुर्दैव वाटतंय का, आपला जर हा पंथ ज्याने आपल्या पाया रचला, अहो ज्याला मागू दिलं नाही गावामध्ये, अशा महान विभूतीनं ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, हे जे मंदिर आहे आपलं वारकरी संप्रदायाचं, त्याच्यासाठी कित्येक लोकांचा बळी गेलेला आहे. एवढंच नाही आहे, ज्या आईवडिलांच्या पोटी हे 4 भावंड जन्मले, त्या भावंडाला सुद्धा आपल्या आईवडिलाचा त्याग करावा लागला, किंवा आईवडिलाला सगळ्या जगाचा त्याग करून आत्माहुती द्यावी लागली. तरी पण शुद्धीकरण त्या कर्मठ लोकांनी होऊ दिलं नाही, त्याच्यावरच जगायला येतात. दुर्दैव आहे, वाईट वाटतंय सांगायला, ऐकणाऱ्याला वाटतंय कुठलं आहे बोलायला. खरं आहे, खरं सांगितलं की सख्या माईला राग येतो, मग ते बाकी चालत येणारच आहे. म्हणून अर्थ वाढवू देऊ नका. आपलं जे सार्थक आहे, आपल्या जीवनाचं जे काही माध्यम आहे जगण्याचं, म्हणजे नाम आहे. 4 पैसे खिशात झाले, बँकेत 10-5 शिल्लक राहिले की आपण म्हणतो दैववान आहे. पण साधू संत त्याला सोने रुपये आम्हा मृत्यूचे समान. काय गरज आहे आम्हाला, कुठं ठेवावं त्याला? ठेवायला जागा तर राहावी लागेल ना. चंद्रमोडी घर होतं, कशाला ठेवतील ती, आणि काय गरज होती त्याला? आणि त्यांनी जर त्यावेळेस गोळा केला असतं, बरं का माऊली, पंढरपूरला नाळंदीला आपल्याला जागा सुद्धा उतरायला राहत नव्हती. कारण निस्वार्थी समाजाचं कल्याण करण्यासाठी ते अवतरलेल्या मूर्ती होत्या. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, हे कष्टभीती परोपकारी, स्वतःसाठी काहीच केलं नाही आहे. बुडते जन नद केले गोला,
दीन झालेल्या समाजाला, दीन म्हणजे पैशानं नाही बरं का, जो वैतागलाय संसारामध्ये, तुम्ही आम्ही सुद्धा वैतागतो, चाललो बघ, घरची बिचारी असते चांगली म्हणून म्हणते नाही जाऊ नका, जर निस्वरी ती म्हणते जा की सकाळी, मग मात्र अवघड होत आहे. तसं या समाजाला वर काढण्यासाठी आणि नामघोष करून घेण्यासाठी या विभूती अवतरल्या आणि जगाला उद्देश केला. काय केला? फक्त नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या, वरून बिहायला हा नाव घ्या. त्याचं नाव घेऊन आला 3 दिवस झाला, भाग्यच लागतंय त्याला बरं का. म्हणून सतत आम्ही नाव घेतलं म्हणून आम्ही भाग्यवान ठरलो. आता जर पाहायला गेला पुराणांतर्गत तर आपल्याला महाराजांनी सांगितलं पर्याय नाहीये, जगायचंय आपल्याला नाव घेऊन. कसं जगायचंय हे भागवत ऐकत जावं, आणि त्याच्यासाठीच आपल्याला भागवत 8-7 दिवस ऐकायचंय. त्या जीवनामध्ये भक्ती काय असते, त्याचं स्वरूप काय आहे, ममता काय आहे, त्याग काय आहे, प्रेम काय आहे, आणि त्या गोपीसारखं प्रेम राहावं. अहो घरी सगळंच होतं अनुकूल, पण सर्वस्वाचा त्याग केलेला होता. आपण काल्याच्या कीर्तनात ऐकू, राधा, राधा शब्दाचा अर्थ फार मोठा आहे. नुसतं राधा नाव ऐकलं तर शुक महाराजाला समाधीला घेते. काय तिचा भाव होता. आणि आताच्या गवळणी बघा काय चाललंय, हसाव करा डाव, माझ्या दुधात नाही पाणी. तिथे गेलतास का दूध घालायला? अरे मुळातच आपल्यात पाणी आहे सगळं, दुधाचा कशाला विचार करायचा. म्हणून नामचिंतन सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येक संतानं सांगितलं फक्त नाव घ्या, पण कसं घ्या? निष्ठा पाहिजे, एकनिष्ठ भाव, भक्ताचा तो स्वधर्म, वर्म न चुकलं पाहिजे त्याच्यात. जर सर्व कुटुंबाचं पोट जर ते ग्रस्त भरीत असेल तर त्याचं नाव घेतल्याचं तर जगाचं पोट का भरणार नाही. पण साधं आहे हो, नामस कीर्तन साधन पैसोपे आणि जळतील पापे. बरं कुठं जायचंय का? आईचं वैसुली जायचं बी नाही कुठं. किती मार्ग सांगायचे होते आपल्याला, आता ह्याच्यापेक्षा मार्ग कोणताच होता? साधू संतांनी सांगितलं योग याग विधी या काळामध्ये शक्यच नाही आहे. आपलं आयुष्यच आहे 50 वर्षाचं. 50 झोपीत गेलं घेऊ, त्याचा काही वादच नाही. 100चं आहे आपलं गणित, 50 झोपीत गेलं, 25 शिमगा करण्यात गेलं, राहिलं 25. आता 25 मध्ये काय करायचंय ते आपल्या आपण ठरवलं. अहो साधा आहे, सोपा आहे, पण माणसं तिकडे जातच नाही. मग कुणाचा उद्धार झाला कायच्यामुळं? खूप लोकांचा उद्धार झाला. अजामेळा पापराशी आणि नामे नेला. किती नाम चांगला आहे, माणसं चांगल्याकडे जात नाही. एखाद्याला सांगितलं सकाळी बाबा चहा पिऊ नये, दूध प्यावं, ते म्हणते पांढरं पिऊच वाटत. जरा घडोळ असलं तर तरी येते. बदाम खावं हे का? नाही ना ते नाही जमत आम्हाला, झटका पाहिजे, मटका पाहिजे. त्याच्यातलं मधलं अक्षर काढी जाऊन सकाळी नाव घेऊन तसं नामचिंतन सोपं आहे. किती लोकांनी नावं घेतली, किती लोक पावन झाले. अहो त्या वाल्मिकानं कितीतरी पाप केलेलं होतं. संबंध आला संताचा, संताच्या संगती मनोवार गती. आणि 11वा श्रीपती दुसरीकडे जायचं नाही, संताला शरण जा. आणि संताला शरण गेल्याच्या नंतर काय होत आहे? वाल्याचा वाल्मिक होतो. आणि संतांनी जर कृपा केली, देवाकडे जायचं नाही, देव भेटत नाही आपल्याला. देव लय कंजूस आहे, नम्री आहे मटा, त्याच्याकडे जायचंच नाही, संताला शरण जायचं. आणि संताला शरण गेल्याच्या नंतर जसा वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि राम जन्मायच्या आधी सगळे माझे माझेच असतात, पण ऐन वेळेला कोणीच नाही कोणाचं, कोणी नाही रे कोणाचं. आणि ती एकट्याला जायचंय. मग पतली दरवाजा पोचतो, मुलं बाळ तिथपर्यंत. आणि ज्याच्यासाठी पेढे वाटले, अनंत अवताराच्या राशी तो हा विटे उभा विटेवरी. पण सगळे नाव नाही घ्यायचे अनंत नाव.
फक्त राम आणि कृष्ण. का? एक दिवसा माध्यानी जन्माला आला आणि एक रात्रीच्या आला. रात्री 12 वाजता एक जण जन्मला आणि दिवसा 12 वाजता एक जण जन्मला. म्हणजे अवतार घेतला, त्यांचेच नाव घ्यायचे. का? या मनुष्य रूपाला आले आणि मनुष्य रूपाला आल्याच्या नंतर नीती समाजाला शिकवली. देव जरी असला तर तुमच्या आमच्यासारखे आचरण केलं आणि सर्व जगाला पावन केलं. ते राम आणि कृष्ण. अनंत नाव आहे. राम 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 वाल्या कोळी उद्धरून गेला. राम 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 आजामेळा उद्धरला. आणि कृष्ण 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 म्हणून सगळं गोकुळ उद्धरून गेलं. पण नशिबात पाहिजे होतं. गोकुळामध्ये लोक होते, मथुरेमध्ये होते आणि रामाच्या काळामध्ये अविद्यालय होते, जगामध्ये होते. कैकेयीच्या मुखाला कधी चांगलं नाव नाही. शेवटपर्यंत विरोध केला त्या नावाला, सीतेला. मग ती सीता म्हणली, माय आता पुरी झालं, आता पुरी झालं, नको. लोकांनी सगळ्या जगाने जरी नाव ठेवले तर काही हरकत नाही आहे, पण आपल्याच माणसानं आपल्याला जर नाव ठेवलं, एवढं टोचत आहे महाराज, एवढं टोचत आहे. तर सीतेला टोचलं आणि सांगितलं, माय आता तुझ्यात गेलं. तिच्या मुखाला नाव. रावण मरून गेला पण चांगलं कधी रामाशिवाय बोलला नाही. राम आला. विभीषण तिथलाच होता पण कधी गेला भजनाला? ज्या दिवशी तुमच्या आमच्या डोपरावर लाद बसल घरातून, त्यावेळेस तुमचे जातो आता भजनाला. तोवर नाही जात. तसं विभीषणच होता, राज्याचा उपभोग घेत होता, पण ज्यावेळेस लाता मारल्या म्हणला आता दादा मी जातो तिकडे. कारण तुझं माझं विरोधाभास झाला. तसं आता सुद्धा आपल्या संसारात तसंच आहे. बर की जा मठावर, एक तर डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, चलता येत नाही. ते म्हणतोय आलो येऊ का? आता या गाडी तुला भजनाची. अरे सोपं नाव घ्यायचं, रामकृष्ण रामकृष्ण, राम 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 म्हणायचं, कृष्ण कृष्ण म्हणायचं. किती जरी अंगावर संकट आले तर काही लोकांनी नावच नाही सोडलं. पांडवाला वनवास घडला पण नाव नाही सोडलं, बरं का. सीतेला वनवास घडला रामाच्या विरहाचा, पण तिनं नाम नाही सोडलं. कितीतरी संकट आले हनुमंताला, पण राम हे नाव सोडलं नाहीये. एवढंच नाही सज्जनानो, हे झालं पुराणाच्या अंतर्गत. पण आता ह्या कलियुगामध्ये 750 वर्षाच्या अगोदर पासून रामकृष्ण हे जे नाव आहे याला हृदयामध्ये धरलं त्या लोकांनी. मग माऊली घ्या, तुकाराम महाराज घ्या. विभीषण राक्षस होता, त्यांचा उद्धार झाला. ज्याला घर नाही दार नाही असे वानर ते पावन झाले. मला वाटतं रामानं मुद्दामच वानराला नेलं होतं लंकेला, बरं का. तुम्ही आम्ही असताव तर खिशेच भरले असते. युद्ध गेलं काय रामाची का सुटली काय नाही. अहो त्यांना खिशेच नव्हते. महानाला वानर आली, खिशेच नव्हते, म्हणून त्यांनी तिकडे बघितलंच नाहीये. मातीसारखं वाटलं त्यांना, म्हणून त्यांचा सुद्धा उद्धार केला. एवढंच नाही आहे, महाभारतातला एक प्रसंग सांगतो. प्रसंग असा होता, यज्ञ चालू होता धर्मराजाचा आणि त्या यज्ञाची सांगता करण्यासाठी ऋषीला बोलवायचं होतं. आता कुणा बोलवावं? धर्माची आज्ञा आहे. भीम गेला, अर्जुन गेला, नकुल सहदेव गेले. त्या महाराजाने एक आड घातली, 60,000 यज्ञाचं पुण्य जर मला देत असतात तर मी येतो. आता कुठलं पुण्य? नेटकच राज्यावर बसले रे. आणि शेवटी प्रश्न आला, धर्मराजाने विचारलं, कृष्णा आता कसं करावं? द्रौपदीला विचारलं. द्रौपदी म्हणले, तुमची आज्ञा असली तर मी जाते. तर दादा तुला संग मला यावं, काय हरकत नाही. मेना तयार केला नाही, बसायचं नाही. पादत्राम चपल्या हे सोडून दिल्या. महाराजांनी सांगितलं 450 दाशी होत्या तिच्या द्रौपदीच्या.
द्रुपदराजाची मुलगी होती. दादा म्हणली चल संग आता. कृष्ण 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 म्हणून त्या काट्यावाट्याच्या रस्त्यावर चालत गेली आणि हात जोडले त्या ऋषीला. ते झोपडं लावून बसलं होतं. झोपटा लावून बसलो पहिला शब्द आहे बरं का, झोपट. झोपट्याचा अर्थ वळी गणेश किंवा त्याच्या शब्दानुसार होतात. झोपटा म्हणजे निवळ फासड्या. झोपाटा म्हणजे आपल्या कोट्याला केलेला झोपाटा. कोंडाला केलेला. कोंडण कळाला का? कोंडण कुणाला माहिती आहे का? नाही. उन्हाळ्यात पहिलं बांधायला सावलीला जे घर केलं जातं त्याला कोंडण म्हणतात आणि त्याला लावायचा झोपाटा. तसं हे झोपडं घालून बसलं होतं. झोपाटा लावलेला होता आणि नमस्कार केला. काकणं वाजले होते म्हणून वाजले. आता काय बघायचं काम नाही. आणि कोणाला सांगायचं का नाही विठाला विठाला सांगावं बी लागतंय का? आंघोळ करताना बाथरूम आहे, झोपताना पलंग आहे. काय टिकली तुझं नाव? टिकली तर माझ्या घरचा प्रसंग सांगतो, लोकांचा सांगत नाही. आता स्वयंपाकघरात कोणता चप्पल वापरता तुम्ही? बोला बोला. कोणीतरी वापरत असेल ना. त्याचं नाव सपाता. मी गावातून आलो आणि आमच्या सुनबाईनं पायात चप्पल घातला. स्वयंपाकाला सुरू केला. मी म्हणलं मला फुटलं नाही बघूया. काय झालं तात्या? मी म्हणलं देवाला जाताना कसं जातीस तू निवड घेऊन? मी बघल चप्पलाचं. पूजा करताना कसं करतेस? काय चप्पल नसतं. आता स्वयंपाक जर चप्पल लिहून केला तर त्या दिवशी काढला बरं का सुनबाई. आणखी काही मिळाल्यास किंवा इतर काही चप्पल आणखी दिसला. आता हातातच बांगड्या नाहीत. हा कपाळाला टिकली आहे. टिकली तर काय सांगावं? त्या धर्माचं नवल करा वाटतंय. काही गुन्हा आहेत का त्यांच्याने? कारण वैऱ्याचे सुद्धा गुण काही घेत जाईल. मुसलमानाच्या जर मुली निघाल्या महाराज 2 वर्षाची निघू द्या, फक्त डोळे दिसतात बाकीचं काही दिसत. आणि आपल्या इकडं फक्त एवढंच झाकलेलं असतं, सगळं उघडच असतं. विठाला द्रौपदीने नमस्कार केला. बांगड्या वाजल्याबरोबर त्या महाराजांना सांगितलं कोण आहेस तू? मी ती स्त्रीचं तोंड सुद्धा बघत नाही. कोण आहेस तू? तिनं सांगितलं नाही नवऱ्याकडे. ज्या द्रुपद राजानं यज्ञ केला त्या यज्ञातून माझी निर्मिती झाली, याचा अर्थ माझा बाप हा द्रुपद राजा आहे. द्रुपद राजाची मी मुलगी याज्ञशिनी आहे महाराज. थंडगार पडलं ते माता. कस काय आलीस तो? असा प्रकार आहे. यज्ञ तयार आहे, त्याची पूर्णाहुती द्यायची, समापन करायचं आहे. महाराज आपण यावं लागतंय. येतो. मग माझी एक आट आहे. काय आट आहे? 60,000 यज्ञाचं फळ जर मला प्राप्त होत असेल किंवा तू देत असेल संकल्प सोडून तर मी यायला तयार आहे. काय शब्द आहे द्रौपदीचे महाराज. आणि तेवढेच पुरी झाले का? काय ताकद होती बघा तिच्या. द्रौपदीच्या नामचिंतनामध्ये पाऊला पाऊलाला एक एक यज्ञ होत होता तिचा. 60,000च पुरे झाले का? त्या ऋषीनं झोपड्याचं दार नाही उघडलं महाराज. कुड मोडला त्यानं, पळत आलं पायावर मस्त ठेवलं. एवढं श्रेष्ठ नामचिंतन. अहो एवढंच पाहिजेत का? अहो पावला पावलाला यज्ञ होणारा आणि त्या यज्ञाचं फळ तिला प्राप्त झालेलं होतं. आणि येताना काय केलं त्या ऋषीने? माय तुझ कृष्ण होता झाडायला, त्यानं खराटा घेतला झाडायला.
ज्या ऋषीनी 60,000 यज्ञाचं फळ मागितलं होतं ते ऋषी शेवटी खराटा घेऊन तिच्या पुढे झाडीत होते काटे फुटे. माणसाला कोण श्रेष्ठ झालं? नामचिंतन श्रेष्ठ. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. फक्त हृदयामध्ये परमार्थ हा सांगायचा नसतो, चिंतने सांगायचं नसतं. पण आम्ही मात्र काय करतो? चव्हाट्यावर बसतो, राम 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 राम. काय करायला म्हणजे जप करायला, काय करायला जप करायला सांगायचं नसतंय. मी काशीला गेलतो, मी काशीला गेलतो, मी काशीला गेलतो. त्याला 10-12 विचारा. आता सुद्धा बघा 11 वेळेस म्हणतो तुला सांगू का? तेवढं सोडून आलं नाही, बाकी सगळं सोडलंय. खापरात चहा प्यायचा नाही, पुन्हा आणखी दुसरं कोणतं फळ, काशी फळ खायचं नाही, लोकांच्या जेवायचं नाही म्हणून पुणे शास्त्रात सांगितलं. सोडावं लागतंय काय तिथं? हे 6 सोडावे लागते तिथं. 6 तर संगत घेऊन आला. राग लोभ मद मच्छर काय असतील ते दंभ अहंकार हे सोडायला पाहिजेत. पण सांगतो जगाला मी काशीला गेलो, मी काशीला गेलो. कशाला गेलास काशीला? फक्त जगाला सांगायला मी हे खात नाही, मी ते खात नाही, मला ह्याच्यात नाही त्याच्यात नाही. अरे ते चिनी मातीची बशी असते कप, त्याच्यात प्यायला काय हरकत आहे? लोखंडात प्यायला नाही मिळाला, स्टीलची वाटी द्या. स्टील म्हणजे लोखंड, शुद्ध लोखंड. त्याच्यात जमतंय तुला. मातीमध्ये, मातीच्या ह्याच्यामध्ये कपामध्ये चहा प्यायला तुला रोग येतो का? फक्त मोठेपण आहे. आम्हाला वाटतंय यांना येत असतं का? मलाच येत. गेला खड्ड्यात बोंब. मनात भाव नसतो, फक्त लौकिक लौकिक सांभाळायचं असतंय. आम्ही असे, आम्ही तसे प्रचार करायचा. चला महाराज, चला महाराज, सरका सरका महाराज आले. कशाचे महाराज आहेत? मी म्हणतो बरं का, माझं वैयक्तिक मत आहे. पट लागलं नाही पट, मला वैयक्तिक मत आहे. जवळून महाराजाचं मी परीक्षण केलेलं आहे. महाराजाची मर्यादा आहे. कीर्तन संपल्याच्या नंतर आपली जागा सोडायची ना आपल्याकडे. तेच महाराज जर पाहिला म्हणून बसले कृष्णासारखे, बालाजी सारखे, तर काय म्हणावं लागेल? काय म्हणावं लागेल सांगा तुम्ही. दोघांनी पाय धरायचे आणि आल्यानंतर मी म्हणलं हे दर्शन केव्हाचं असतंय? रामनाम सत आहे त्यावेळेच दर्शन आहे. म्हणला विठाला विठाला रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी. नारदाला गर्व झाला, माझ्यासारखा भक्त कोणीच नाही. लय देवाचं नाव घेतो मी, तिन्ही लोकांमध्ये फिरतोय. प्रसंग एकदा आला, कारण देव आपल्या जवळचं काही घेत नाही, आपल्या जवळचं काही देत नाही. सगळं तुमचे तुम्हालाच करा म्हणते, ज्याचे त्याला गाढव. कृष्ण परमात्माच्या जवळ गेले, नारायण नारायण कृष्ण कृष्ण करीत पूजा वगैरे झाली. आणि पूजा झाल्याच्या नंतर कृष्णानं सांगितलं अर्जुनाला, अर्जुनाला हाक मार. मी कुठं आहे? म्हटलं असेल, नाही बसला असेल. नारद महाराज तालात होते, माझ्यासारखा कोणीच नाही देवाच्या जवळचा. गेल्याच्या नंतर प्रसंग आला, कृष्ण 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 हे चिंतन त्याच्या कानावर गेलं. नारद महाराजाच्या म्हणजे माणूस तर कोणी दिसत नाही, कोण उच्चार कोण करू लागलाय? आणि आज त्या कमऱ्यामध्ये किंवा त्या शाळेमध्ये काय म्हणतो, शयनशाळा. आता म्हणायचं त्याला बेड रूम. त्याच्यामध्ये गेला, झोपलेला होता, काळ झोपलेला होता. त्याच्या केसा वाट चिंतन चालू. कृष्ण कृष्ण कृष्ण. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, माझी मज झाली या नामाचा मी छंद घेतलेला ती सोडायलाच तयार नाही माझी. का? इतकं वळण पडलं, पडिले वळण इंद्रियास कळा. आपला भाव वेगळा संसारामध्ये झाला. विठाला म्हणून प्रत्येकाने एक ठरवायचं, सकाळी वेळ मिळत 5 मिनिट मिळू द्या, संध्याकाळी दुपारी जसं वेळ मिळत तसं चिंतन मात्र करीत राहा. लोकांना सांगू नका. आपण करतो, जप करतो, पट्ट्याचा जप 11,000 झालाय, गेला बोंबला. सांगायचं नाहीये. मान जगामध्ये सांगायचाच नाही.
आणि अपमान गपचिप गिळायचा असतो, हुडकायचं असतंय का झालं आपलं हे असं काम, बरं का. आणि आपल्याला सोडविणार कोणीच नाहीये, तो सोडविणार आहे. महाराज सांगतात याच्यामुळं होतंय काय, चिंतन जर सतत चिंतने चिंतने तद्रुपता. जसं भिनमुर्ती असते आमच्याकडे, त्याला कुंभारी म्हणतात. चिडू असते कुंभारी, मातीचे गोळे नेऊन घर तयार करते आणि कुठंतरी फिरून आळ्या गोळा करते आणि आळ्या त्या घरामध्ये ठेवते आणि ठेवल्याच्या नंतर आलं की तुचकून करते, तिला आलं की तुचकून करते. आळी आहे, त्या आळीला धास्ती निर्माण होते. येते गए माय मला चालते, आता येते गए माय मला चालते. असं करण्यामध्ये 3 आठवड्यामध्ये त्याला पंख फुटतो. कशाचा परिणाम आहे, फक्त ध्यास. अरे मग आळीला जर पंख फुटतात ध्यास घेतल्यानं आपल्याला देव का भेटणार नाही, पण आपण तिथपर्यंत जात नाही. कारण आपलं चिंतन कसं आहे, अरे वेगळ्या पद्धतीचं आहे. कामापुरता मामा, ताकापुरती आजी. पुढचं म्हणून महाराजाची परवानगी असं स्मरण, ताकापुरती आजी आणि जोवर पूर्व हट्ट तोवर घरची असते राजी. तेवढं जरी असलं तरी आपलं सोडवणं कोणीच करणार नाही. आपला सोडवणं करता तो देव आहे. ज्या वेळेस आपण त्याचं नाव सतत घेऊ त्याला काळजी लागते, त्याला काळजी लागते. अरे चिंतन असं झालेलं होतं, चिंतन असं झालेलं होतं. आपण ऐकलं त्या जनाबाईचा प्रकार. अरे आपल्याला देवानं जन्म दिला, कशाला दिला, देवे दिला देव भजना गोमटा. एवढे फाटे फुटलेत त्याला, त्याचा ताळवेळ नाही आहे. ज्या वेळेस तिच्यावर आळ आला चोरीचा, देवाचं नाव घेतलं. पण एक दिवस असा आला, काशीला वार्ता कळाली, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची. अहो कीर्तीला बघायचं कामच नाही, वाऱ्यानं कीर्ती त्याची पसरते. कबीर महाराजाच्या कानावर कीर्ती गेली जनाबाईची आणि जनाबाईला हुडकीत 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 पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर अहो जनाबाई कोण आहे, इथं जनाबाई कोण आहे हे म्हणजे तेव्हा तिकडे झोपडा आहे तिथे असलं तर बघा. गेल्याच्या नंतर जनाबाई कुठे होती, गोपाळपुऱ्याला होती. सकाळी सकाळी गौऱ्या इच्छित होते. गौऱ्या सुद्धा माहित नसत्या शहरच्या महिला मंडळ, आणि त्यातल्या त्यात रानशिन्या गौऱ्या कशाला म्हणते कुणाला माहित. रानशिन्या गौऱ्या नाही माहित. ज्या वेळेस शेतामध्ये जनावर जाऊन त्यांची जी विष्ठा नीट पडते, शेण पडतं, त्याला रानशिन्या गौऱ्या वाळल्याच्या नंतर. आणि सकाळी सकाळी मुली धापास गेल्या आणि त्या रानशिन्या गौऱ्या येचू लागल्या. येचल्याच्या नंतर ढिग टाकले. मग इथं ढीग टाकायचा आणि जायचं, पुन्हा इथून तिथं ढीग आणून लावायचा. पण त्याच्यातल्या चाबऱ्या होत्या 1-2 उचलल्या गौऱ्यानं आपल्या ढिगात टाकल्या. कारण माय बापाला सांगा होतं एवढ्या गौऱ्या गोळा केल्या. लागलं दोघीचं भांडण. आणि इतक्यामध्ये कबीरदास आले. कबीरदास म्हणजे जनाबाई कोण आहे, काय की तेव्हा ती म्हणली इचका केस दिसाली तेव्हा ती जना आहे. जना कसं आपण म्हणाला ती जनीच म्हणत होती सगळे. त्या जनीला विचारलं कशासाठी भांडणं चालले तुमचे, कशासाठी भांडणं चालले. हे बघा म्हणजे का गौऱ्या माझ्या घेतल्यात तिनं. म्हणजे असं कुठं असतंय का, माझ्याच आहेत. कबीरदासाला सांगितलं महाराज एकच करा, प्रत्येक गौरी उतरून कानाला लावा. जर त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल नाव आलं तर ती माझी गौरी. काय भरोसा होता तिचा, काय ठाम विश्वास होता त्या नामचिंतनावर. ज्या वेळेला गौऱ्या कानाला लावल्या कबीर महाराजांनी आणि प्रत्येक गौरी विठ्ठल 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 म्हणत होती. सगळ्या गौऱ्या जवळ 12 गौऱ्या बाजूला निघाल्या जनीच्या होत्या. त्यावेळेस त्या कबीरानं मस्तक ठेवलं पायावर, सांगितलं माय खरंच तू श्रेष्ठ आहे. आणि त्यांना सगळ्या लोकांनी सांगितलं क्या कबीर है, बहुत बहुत भगवान का भक्त है वो, भगवान का नाम रात दिन लेता है वो. त्यांनी सांगितलं बाबा मला नाकार बनवू,
कबीर कबीर क्यों कहते हैं जाओ जमुना की तीर। कबीर कबीर क्यों कहते हैं जाओ जमुना के तीर। एक एक गौलिया के पांव में बह गए लाखों कबीर। अरे एक एका गवळणीच्या पायावर असे हजारो कबीर वाहून गेले. कशामुळं? नामचिंतनामुळे. आणि त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला. दुसरा कुणीच उद्धार करणार नाही. हे पुनरपी जन्मम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं, याला संसार म्हणतात. या संसारातून, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला जर बाजूला जायचं असेल, हा फेरा जर आपल्याला चुकवायचा असेल, फक्त एकच चिंतन करायला पाहिजे की देवाचं. दुसरं कोणी सोडविणार नाहीये. संसारामध्ये बघा ज्याचे त्याला कामं लावलेले आहेत, पण शेवटी अहंकार आडवा येतो आणि अहंकारामुळे मातीमोल होतो माणूस. किती कमवा, संघ काहीच येणार नाही. आपल्या संघ येणाऱ्याच आहेत ती बी तिथपर्यंत. सुतळीचा तोडा, 2 पोते 4 पोत्याचा होडा गौऱ्याचा, अनेक मातीचा गाडा. मडकं फुटून जाते, सुतळी जळून जाते आणि गौऱ्या सुद्धा आपल्याला जाळतात. संघ काहीच येत नाही आपल्याला. मग साधू संत त्याच्यासाठी म्हणतात या जन्माला, या जन्मावर कितीतरी प्रेम करावं, पण एवढं प्रेम करू नये की ती आजीर्ण होईल, एवढं टाकून देऊ नये की त्याचा नाश होईल. माध्यम आहे, शरीर म्हणजे माध्यम आहे. या माध्यमानं, या शरीरानं आपल्याला त्याला जिंकायचं. किती पावडर लावा, किती कपडे चांगले घाला, नाहीये, काहीच उपयोग नाहीये. कपड्यानं शोभा आपल्याला येतच नाही. आपण बनतो फक्त. लहानपणचा पोशाख वेगळा, शरीर वेगळं, तरुण झाल्यास वेगळं, आणि म्हातारपणामध्ये भाऊ आला म्हणतात लेकर. ही परिस्थिती आपली किती सांभाळणार? याला किती बी काळ लावा. हो, सकाळी म्हणते आलो बघ, आलो बघ. आपण सगळे शेतकरी आहोत. किती बी हराळीला कुंद्याला करूपा, मालक घरला आला ते म्हणते आलोच बघ. विठ्ठल आपली सोडवण आपल्याला करायची. मग सोडवण अशी करायची, या जन्मातून बाजूला व्हायचंय आपल्याला. या जन्म मृत्यूच्या बाजूला व्हायचंय. का? याच्यासाठी केला होता आता. आपला दिवस गोड व्हावा. हा तिरवीचा अभंग नाही होता. एक विशेष सांगतो तुम्हाला. म्हणतात लोक, बोलतात त्याच्यावर, याच्यासाठी केला होता आता. हा तिरवीचा अभंग नाहीच. ज्या वेळेला पांडुरंगाचं दर्शन महाराजाला झालं, तुकाराम महाराज प्रत्यक्ष भेट झाली, त्यावेळेसचा तो अभंग आहे. त्यावेळेसचा तो अभंग आहे. का? आज मी धन्य झालो. वासना सगळी निघून गेली, इच्छा, कामना, तृष्णा त्या सगळ्या मावळून गेल्या. तुझं दर्शन झाल्याचं तर मला काय कमी आहे? काहीच कमी नाही आहे. म्हणून ते परत म्हणतात काय? घेईन मी जन्म. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, आणि तुझी चरण सेवा साधावया. काय त्यांचं मागणं आहे? आपलं मागणं, आपलं मागणं नास काय? आपलं शरीरासाठी मागणं आहे, घरादारासाठी ना मागणं आहे. आपण आयुष्यभर कष्ट करतो, तिथपर्यंत रिटायर होईपर्यंत मला रिटायर होईपर्यंत हप्ते फिटत नाहीत. कशात फिराया बक्कड येते. किती त्याला खर्च लागायला ह्याचा विचार. अरे देवानं दिलंय, शासनानं तयार केलंय तुमच्यासाठी. आयश कर ना. पोरग काय करेल? मग ती खाईल, तुला काय करायचं? आज सकाळीच ऐकलं 105 एकर जमीन होती, काही शिल्लक उरलं नाही. कसं करावं त्यानं सांगा मला. उद्या सगळं खाण्यापिण्यात गेलं तर? अरे जवळ आपल्याकडे आहे तवर त्याचा खर्च करा ना. नाही नाही, तिकडे प्लॉट, इकडे पडा. एक गोष्ट सांग तुम्हाला, नांदेडला गेलो होतो आणि नांदेडला एसटी मध्ये बसलो त्या लातूर नाक्याला. तिथून जे 3 जण बोलत होते एका सीटवर बसलेले होते, नुसत्या प्लॉटाच्याच गप्पा होत्या. 3 वेळेस मी मागे त्यांच्याकडे बघितलं. मी बघितलं की त्याने गप्प बसायचं.
बघितलं की गप बसायचं. अहमदपूर पस्तूर आले ते लातूरला येणार होते काय काय की मी अहमदपूरला उतरलो. मी म्हणलं कमाल आलाय म्हणलं. आणि जाता जाता जर हे टोळ पडले तर कसं करा, कुठला प्लॉट गोळा करावा एवढी हाव आहे माणसाच्या ठिकाणी. मी म्हणत असते बघल्याकडे बघत किती खर्च लागला असेल, म्हणजे 50 लाख तरी लागला असेल, 1 कोटी तर लागला असेल. कोटीचं कर्ज फेडायला ह्याची पगार सगळी गेली 12.5ने. आणि हे रिटायर होत आहे 58ला. आणि रिटायर झाल्याच्या नंतर पोरग टणक होत आहे. ह्याच काही चलत नाही. घरची असली बरी, ह्याच्यात देवा उघड आहे. ज्ञानेश्वरी अर्थाची झाली वसून लागे पाठी काही नाही. अर्थ म्हणजे पैसा, पैशाची तुटी झाली रे झाली, कारण पेन्शन म्हणजे मर्यादित झाली. आणि त्याच्यानंतर घरची जी आहे अर्धांगिनी, ती काय म्हणते लेकराला जर वाकडं बोललं बापानं तर वस्तुस्थिती आहे ते तुमचं आमचं तेच आहे. ती म्हातारी काय म्हणते लेकराला, अरे मी म्हणून राहिले रे बाबा, असंच आहे रे लग्न झालं तेव्हापासून, त्याचं काय ऐकूच नको तू. हप्ते भरून नेलं, कपडे नाही त्याच्या, कशी सोडू नको होईल मला सांगा. ती असंच आहे रे. मरता तरी बरे, नाशिले गर बताशे. आता कसं थुकाव हे खाली आपल्या गिरामला केली ना फरशी, कसं थुकाव मला त्याला सांगा. आमच्यासारखं रस्त्याला काही करायचा, तंबाखू वगैरे खायचा, आमचं घर सारीला राहायचं, कुणीही कोपऱ्यात पिचकारी माझी सकाळी बायकोने साफ होऊन जायचं. आता कुठं थुकाव, आता डबे ठेवावं लागेल. ती बी घरची असली साफ तर, नाहीतर काही करत नाही. ही हप्ते फेडून मरतय. आणि शेवटी 58ला रिटायर झाल्याच्या नंतर पगार अर्धी काय 30% 40% मिळत असेल, त्यावेळेस पोरग टणक होत आहे, ते कारभार करताय. आणि त्याच्यानंतर म्हणते बाबा तुम्हाला काही कळालंच नाही आणि तुम्ही आमच्यासाठी काय केला. तवर ह्याला अर्धांगोळी होतं की असं करीत. मग मला सांगा, एवढं हे 10 मजली जर इमारत बांधून त्याच्या जर आपल्याला राहता येत नाही, काय उपयोग. नाक मुक गळून लागे, नाक मुक गळू लागले, कधी कळालं. ज्या वेळेला डोळ्याचं पाणी नाकाच्या जवळ नाकात मिसळलं की वटावर येत आहे, वटावरलं पुन्हा पोटावर येत आहे, त्यावेळेस कोण जवळ येईल त्याच्या. सगळं कुत्र्यासारखं हाडाहाड हाडाहाड करतात. पण ती घरचे समजून घेत नाहीत. ज्या बापानं, ज्या चुलत्यानं, ज्यानं एवढी इमारत तयार माझ्यासाठी केली आणि त्याची आज ही हाल झाली, आपण त्याला हाडहाड करत उद्या तेच माझंच आहे, माझी बी तेच होणार आहे, मग सोडवणूक होईल का त्याची. हीन झाल्या शक्ती नाक डोळे गळती आणि सांडोनिया पळती. जिवंत असताना मेल्यास का विचारूच नका. का लवकर बाहेर रात्रीपासून जे कडे उपाशी आहे. आता काय हे येणार आहे का. येणार नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे तुमची आमची. म्हणून आपण विचार करायचा की आपली सोडवणूक करण्यासाठी काय करावं लागेल. आपली आपण सोडवून करायची. मग तो देव तरी आपला करून घ्यावा लागेल.
संताला तर जवळ करावं लागेल, तर आपलं सार्थक आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा कधी सुख तुम्हाला प्राप्त होणार नाही. हे भौतिक सुख आहे, हे नाशिवंत आहे. नाशिवंत तेच मुळात नास काय. मदर्शन फार मस्त मजेशीर उपदेश केला लेखक. हा देह नाशिवंत उद्धार केला. पाचव्या दिवशी पाळण्यात टाकलं लेकरं. आणि पाळण्यात टाकल्याच्या नंतर उपदेश करते, कशाला जन्माला आलाच बाळा तू. ऑपरेशन करा, काल्पनिक ऑपरेशन करा डोळ्याच्या समोर. साडा सगळं शरीर कल्पनेनं काय निघेल मध्ये, विष्ठा, मलमूत्र, अस्थि, मौस, याच्याशिवाय दुसरं काय निघणार. किती सांभाळायला आपण त्याला. भारी भारी कपडे, अंक तंक. पण ती लेकराला सांगते बाबा हे सगळं नाश काय. आणि संसार सुद्धा तसलाच आहे. कसला आहे संसार? दुःख मुळ चोहीकडे कळ, विश्रांती नाही पोटे, रात्रंदिवस थोडी तळमळ आहे का? मला वाटतं शेतकऱ्यापेक्षा पगारदाराला जास्त तळमळ. एक माझं मत आहे बरं का. हे 5वा 6वा 7वा 8वा आयोग लागला मोबाईलवर कॅल्क्युलेशन किती वाढले, किती अरे वाढणारी येणारच आहेत ना तुझ्या खात्यावर. कशा नाही नाही पण किती येते म्हणजे प्लॉट घ्यायला काय धंदा. अरे सगळं घेऊ नका. हा कशासाठी घर बांधायचं? काही उपयोगाचं नाहीये. ऋषी होते, अर्जुनानं म्हणायचं राजा कृष्णाला, देवा मस्त बंगला बांधावे, असं करावं तसं करावं. आता घरच्या औषधानं गुण येत नाही. कृष्णाला माहित आहे, तुम्हाला मला माहित आहे. कान कुणं टोचावं लागते? सोनार. त्याला जोरात बी टोचले सोनार आहे, दुखतच असते. आपल्यासारख्याने किती काय झालं ते न टोचले नाही महाराजांना. कृष्णाला सांगितलं चला आपण फिरायला जाऊ. जरा फिरायला गेल्याच्या नंतर ऋषीच्या आश्रमात गेले. आणि ऋषीच्या आश्रमात गेल्याच्या नंतर वर्षाची 2-4 पानं डोक्यावर घेऊन बसली होती. कृष्ण कृष्ण कृष्ण. नवलावाची गोष्ट होती. जटा वाढलेल्या होत्या, अंगावरले केस होते. लोमहर्ष ऋषी, लोमार्षच होते का मार्कंडे ऋषी होते. आणि गेल्याच्या नंतर कृष्णाला सांगितलं बघ दर्शन घे, काय बघायचं. गेल्यावर दर्शन घेतलं. विचारलं मला जे झोपडी बिपडी काही बांधले नाही, काही नाही, काय करायचं आपल्याला? किती दिवस जगायचं? किती दिवस झालं? सहज मान किती वय झालं तुमचं? 70, 80, 90, 100 काय? त्याने म्हणले काय करायचंय कृष्ण आपलं? अर्जुना आपल्याला किती दिवस जगायचंय? किती दिवस झाले? म्हणजे कृष्णाचे अवतार माझ्या देखत 7-8 झाले. तुमच्या आपल्याला किती झाले? आता मला सांगा, युगायुगाला जन्म घेणारा बाबा
ह्याचे 7-8 अवतार झाले, ह्याचं आयुष्य तेवढं आहे का नाही? हे म्हणते मला घर काय करायचंय. आता आपण बी विचार करू तर आपलं आयुष्य किती 50 वर्षाचं, 4 मजली पुरी झालं, 2 मजली पुरी, और मजला झालं ना राहायला घर, बस लोकांसारखं रस्त्यावर पाल टाकून राहायची गरज नाही. तरी माणसाची हौस होतच ना, कशी सोडू नको. म्हणून या संसारातून परिपूर्ण होण्यासाठी बरं का फक्त एक चिंतन करायचं, नामचिंतन करायचं. तसे व्यास महाराज सुद्धा दुःखी, आपल्याला महाराजांनी सांगितलं एवढे दुःखी झाले. 17 पुराण निर्माण केले, 6 शास्त्र निर्माण केले, 4 वेदाची निर्मिती केली, श्रुती स्मृती हे शास्त्र सगळे निर्माण केले, मीमांसा तयार केली, ग्रंथ 2 उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा, पण समाधानच लागलं नाही. का? मर्म चुकली या फेडा पडे. मर्म चुकलं आहे का नाही? मर्म चुकलं. कसं चुकलं? एक घरगुती उदाहरण सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल पाऊस काय येणार नाही आता, 12 वाजले काय शिकलेली बाई होती, पुस्तक समोर होतं पाकशास्त्र. अरे कोणतंही ट्रेनिंग घेण्यासाठी त्याला प्रात्यक्षिक करावं लागतंय बरं का. प्रात्यक्षिक केल्याशिवाय त्याचा तो प्रयोग आहे तो परिपूर्ण होत नाही. त्या बाईनं पुस्तक काढलं आणि पुस्तक काढल्याच्या नंतर साधा पदार्थ तयार करायचा. काय? थालीपीठ. काय करायचं होतं? थालीपीठ तयार करायचं. मग तिनं साहित्य सगळं बरोबर घेतलं. आता तिचं मर्म कसं चुकलं? तव्याच्या बोटाला थापावं लागतंय. चुलीचा जाळ तव्याच्या खालून थापलं. ते थोडा तवा गरम झाला की स्नेह तुटला त्याचा. एकदा झालं, दोनदा झालं, 4दा झालं. शेजारी हुशार होती. फलाने काय करायलीस ग तू? त्या बाई आई नाही बरं का, लक्षात घ्या. आता जे पद्धत पडली का नाही, सासूला आई म्हणायची, एवढी घाण पद्धत आहे. का म्हणायचं आई आणि काम गर्गबाई म्हणायचं. ती म्हातारी आई तुमच्याशिवाय स्वयंपाक कधी चांगला होतच नाही बघा, आम्ही करते की मग घे की याला मी बसते. पण लय आहे हो आई म्हणायचं. दुपारी झोपताना तुम्ही तो वाटी करा की मी जरा लवंडते, मग उशीला मांडीवर झोपणार. एवढा प्रयोग आहे. वस्तुस्थिती सांगायला मी लबाड बोलायला नका, नारदाच्या गादीवर उभा टाकतो. आणि आज तिथली अवस्था अशी आहे, सासूचं तोंड तिकडं सुनच. मी म्हणलं सासूला पायातलं काढून उभा हा, कसं बी सांभाळणार नाहीत ना तुला, कसं बी आवड जवळ मी घेतलं तर सांभाळणार नाहीत. आता ती झाली लंगडी. अशी हालत आहे. लोकांच्या घरी येते दोघं नवरा, माझेच आहेत ना लोकांच्या घरी. का? ती तिकडे गाड्या उडवाले, पोरग नातू बायको 2 गाड्या घेतल्या म्हणला भाऊजी मी. बरं झालं बाबा, हिला गाड म्हणलं लवकर, तुझ्या गाड्या ओळू देत. तसं मर्म चुकताय. आणि मर्म चुकल्याच्या नंतर फेरा पडत असतो. 1दा 2दा 3दा 4दा झालं. शेजारी आली आणि सांगितलं फलाने काय करायलीस तू? आता बाई आता काय सांगा म्हणले, का थालीपीठ मला थापायचंय आणि मी पुस्तकात बघून करायला सगळं. बुडाला थापाले पण गळूनच पडाले, बुडाला थापाले पण गळून. अगे शाने म्हणली जरा नीट ऐक मी काय सांगते ते. संसाराचं तसंच आहे, जन्म मरणाचं तसंच आहे. सद्गुरु तू तेच सांगतात. तिनं सांगितलं माहित असं नाही, कालोपीठ काय तुला साहित्य ते गोळा कर, थाप चांगलं मनाभावातून. बरं का आता सुद्धा भाकरी जर मनाभावातून पिठाची मेहनत केली तर तव्यावर जाते, नाही तर तव्यावर जात नाही भाकर. म्हणून प्रेम ओतावं लागतंय, प्रेम द्यावं लागतं तेव्हा प्राप्त होत असतंय. आणि खाणाऱ्याला सुद्धा पचतंय ते. जर समजा इकडून एक इकडून एक भाकर काही जात नाही आणि ती पचत बी नाही त्या घरच्या माणसाला, कुटकुट 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 करते. प्रेम नाही त्याच्यामध्ये. प्रेमाशिवाय देव पावत नाही, प्रेमाशिवाय काम होत नाही, प्रेमाशिवाय घरचे माणसं जिंकल्या जात नाही आहेत. म्हणून ते थालीपीठ परत वर थापायला तेल टाकून आणि हातात लावून जावं.
त्या बाया म्हणजे तुम्ही आला बरं झालं, मी पुस्तकात बेजार झाले. तसं आपलं काम झालं, मर्म चुकलं आपलं. का चुकलं? देवाचं नाव घ्यायला रात्रंदिवस कुठंतरी चुकायलंय आपलं, कुठंतरी गलत व्हायलंय. म्हणून आपली आपण करा सोडवण, संसार बंधन सोडावे. अहो नामाचा महिमा एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे. किती मोठा आहे? आता एक उदाहरण देतो ना, आपल्या शेवीला पोट नाही म्हणतो, जरा भजन करा. विठ्ठल विठ्ठल अनगडशा फकीर होता तुकाराम महाराजाच्या काळात. चिंतामणी स्वामी चिंचवडचे गणपतीचे श्रेष्ठ भक्त होते. आणि गणपतीची भक्ती, गणपतीच्या बरोबर जेवणारे, गप्पा मारणारे, एवढं त्यांचं प्राबल्य होतं. आणि अनगडशा मोठी आटा भेज देव माय, फकीराच्या हातात एक परळ असते बघा काळ, ती घेऊन गेले. त्यांचा स्वभाव होता ना, आता सुद्धा बघा फकीर ते भरून द्या म्हणतात, कटोरा कटोरा. तर ते भरून देण्यासाठी चिंतामण स्वामीनं काय केलं? थप्प्या पार केल्या, बळद पार केले. जेवढं होतं धान्य तेवढं त्याच्या परळामध्ये ओतलं, पण शीग नाही लागली, शीग नाही लागली. आता काय करावं? नाविलाज आहे. तिथून ते नाराज झाले आणि फिरत 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 पत्ता लागला तुकाराम महाराजाच्या घरी आपण जावं, तिथं काहीतरी काम होईल असं लोकांनी सांगितलं होतं. गेल्याच्या नंतर तुकाराम महाराज काय विधी अवस्था होते, भंडाऱ्यावर जाऊन विठ्ठल 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 त्या भजनामध्ये तल्लीन होते. आणि मोठी आटा भेज देव माय महाराजाच्या घरात दरवाजात आले. तुळशीचं वृंदावन होतं. तुळशीचं वृंदावन आता फक्त कट्ट्यावर आहे. इकडे जागा नाही तुळशी, कुत्र्याला जागा आहे, पिंजरा आहे, म्हाताऱ्याला जागा नाही, रस्त्याला आहे. दुर्दैव आहे समाजाचा. शहर मध्ये गायी मोकळ्या असतात, कुत्र्याला सांभाळतात. आपल्या खेडे गायीला सांभाळते, कुत्रे मोकळे. किती फरक आहे बघा. अरे ज्या कुत्र्याला तुम्ही पिंजरा केलाय त्याला खिचडी काय, आता काय भारी भारी बिस्किट चालतात, आणि म्हातार मोरुडाला तुकड्यासाठी. ही अवस्था आहे, परिस्थिती. खेड्यातलं शहरातलं लोक थोडं थोडं वीत कालत काल केस 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 किती खेड्यात बियायलंय, शहर मधलं लोक. ही अशी अवस्था आहे. आपला विषय काय चालला आता? विठाला आणि तो फकीर आला आणि मोठी आटा भेज देव माय. 18 विश्व दारिद्र्य होतं महाराजाच्या घरी. एका महाराजांनी सांगितलं, महाराज गुडगीत कपंदाड होतं मग त्यांच्या चुलीवर. चूल कधी पेटली असत? जे की 450 एकर ज्या बापाच्या घरी ऊस होता, त्या लेकीची अशी अवस्था. पुणे आणि देऊ लांब होतं का? नाही. पण कधी बिचारी गेली नाही, घरानं सांगितलं नाही. अहो आता भाजीला मीठ कमी झालं, सासू काही बोलली ते हॅलो जमलं तर बघ 4 दिवस न ते ये गाडीनं सकाळच्या, मी बाळ्याला धरते स्टँडवर. वारे सासन वारे सोनान वारे माया. त्या बिचारीनं गेली नाही. घरात काहीच नव्हतं. डोळ्याला धारा लागल्या त्या आवडीच्या जिजामाईच्या. त्यावेळेस ती भागीरथी नावाची कन्या होती तुकाराम महाराजाची, आणि तिला दया उत्पन्न झाली. आणि तिनं फक्त डब्बा, मला वाटतं गाडग्यात पीठ ठेवीत होते त्यावेळेस, फक्त गाडग्यात नुसता हात फिरविला, पांढरा हात झाला फक्त. पिठाचे कण लागलेले होते. आणि आली आणि अशीच त्या फकीराच्या अशी झाली. काय सांगा महाराज, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. अशी अवस्था त्या कुळाची होती. 8 पिढ्यापासून भगवंताचं चिंतन होतं. त्याला काळजी लागली. कोणाला? या विठेवरल्या बापाला. नुसता हात झाडला तर ती कटोरी उलटू लागली. कशाचं होतं सांगते? फक्त चिंतनाचं. त्यावेळेस त्या अनगडशा फकीरानं पाय धरले त्या लेकराचे. माया म्हणजे तूच तुकाराम का? नाही नाही, तुकारामाची म्हणली. कुठे आहे तुझे?
असतील पत्ता नाही. कशाचा परिणाम आहे? एक तर चिंतनाचा, नामचिंतनाचा. त्यांनी स्वतःची सोडवणूक स्वतः करून घेतली. कशाच्या जोरावर घेतली? फक्त एकच होत, व्यास महाराज चिंतित झाले. आपला फाटा फुटला ते लांबच गेला. चिंता लागली, आता काय करू, आता काय करू, आता काय करू. नदी किनारी आले आणि चिंतन करीत बसले. काय झालं असेल? का समाधान नाही मला? का माझ्या मनामध्ये चलबिचल आहे? का मनामध्ये मला चिंता लागलेली आहे? कुठंतरी चुकतंय माझं, कुठंतरी चुकतंय माझं. माणसाला कळावं किंवा सद्गुरू तरी भेटावा. इतक्यामध्ये नारदाची स्वारी आली आणि नारदानं नमस्कार चमत्कार झाला. कारण शिष्य आणि गुरु होते दोन्ही. व्यासाचे गुरु नारद महाराज. लय महाराज आज लय उदास दिसाला. कारण त्याच्या पोटामध्ये त्याचं सुख आहे का दुःख आहे चेहरा सांगतोय माणसाचा. समाधान राहू द्या, काही होऊ द्या, दुःख होऊ द्या, चेहरा बरोबर सांगतो. आयना आहे शरीराच्या सुखदुःखाचा. आयना म्हणजे त्याचा चेहरा आहे. काय चाललंय महाराज? लय उदास दिसता. चरणावर मस्तक ठेवलं, डोळ्यावाट पाणी आलं. काय सांगावं गुरु, मी एवढं साहित्य निर्माण केलंय पण मला समाधान का नाही? मला समाधान का लाभत नाही? मला सुख का लाभत नाही? मला आनंद का वाटत नाही? कुठं तर चुकल्यासारखं वाटतंय मला. नारदाने विचारलं सगळा समाचार. हे असं केलं, ते तसं केलं, ते तसं केलं, ते तसं केलं. नारदाने सांगितलं थोडं सगळं तू लिहिलास, सगळं साहित्य निर्माण केलास, सगळ्या जगाच्या उद्धारासाठी अगदी कळकळीनं भूमीच्या देठापासून. प्रत्येक ठिकाणी भूमीचा देठ, भूमीचा देठ काय बांधला? कारण हा देह आईच्या पोटामध्ये 9 महिने जो जगतो, पोसला जातो, फक्त भूमीच्या नाळेपासून जगला. म्हणून कळ कुठं लागावी? भूमीला लागावी. कुठून आरडावं देवासाठी? भूमीच्या देठापासून. शरीराची रचना आणि संगोपन त्या फक्त नाळेपासून होत असते. तसं कडकडून दुःख झालं भयंकर व्यास महाराजाला. महाराज मार्ग सांगा, मला समाधान नाही. नारदाने सांगितलं थोडं चुकलंय तुझं, सगळं वर्णन केलास, नामचिंतन आणि भक्ती मार्ग एवढं आहे. त्याच्यावर तू प्रबंध लिही, त्याच्यावर तू महाकाव्य लिही, त्यावेळेस तुला समाधान प्राप्त होईल. म्हणून व्यासाने परत एकदा नमस्कार केला आणि भागवत महापुराणाची निर्मिती केली. आणि ज्यावेळेस ते भागवत महापुराण निर्माण झालं त्यावेळेस एवढं समाधान वाटलं. कारण त्या भागवतामध्ये अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. पण त्याचा निर्णय असा आहे, त्याचा सार असा आहे, फक्त भक्ती श्रेष्ठ आहे, नामचिंतन श्रेष्ठ आहे. मग ते जनक राजे असतील किंवा दुसरे राजे असतील किंवा गोपिकाचा प्रसंग असेल, रुक्मिणीचा प्रसंग असेल किंवा सत्यभामेचा प्रसंग असेल किंवा उद्धवाचा प्रसंग असेल. उद्धवाला सांगितलं होतं, उद्धवा आता मी चाललोय, फक्त तू आता बद्री आश्रमाच्या ठिकाणी जा आणि माझं चिंतन कर, तुझा उद्धार होईल. आणि मला संघ यायचा आहे. नाही, तुला संघ यायचा अधिकार नाही, तुला इथंच राहावं लागेल. कारण चिरंजीव मधले ही आहे ती 7 नंबर. आणि म्हणून तुला इथंच राहायचंय. नाही देवा, मी कसं करू, मी कसं करू? माणसानं कसं राहत जावं? चिक्कू आहेत आपलं, चिक्कू फळ, ते फोडल्यावर बी निघतं त्याच्यात. त्याला काय काय चिटकं ते मला अजिबात काही चिटकत. तसं माणसानं मोकळं राहतं. तसं नाही आपलं. मरू टेकले शरीर, पाया खोदून बांधी घर. कशासाठी? अरे ह्याचे डोळे झाकाले तरी म्हणतोय हे थोरल्या पोराला झालं, धाकट्याला करतो. अरे तुझं तुझ नाही, पण मी गेल्यास कसं होईल? काहीच नाही, तू मरून तर बघ. सगळे शेजारी 3 दिवस भाकरी देते, आनंदानं खायचं, रडत बसायचं. आणि व्यास महाराजांनी हा ग्रंथ तयार झाला आणि तयार झाल्याचं आता समाधान झालं. एवढंच नाहीये, जगाचा उद्धार केला. ज्या राजाला ऋषीच्या शापामुळं भय निर्माण झाला, आता कसं करू, आता कसं करू, आपण कशालाच भेट नाही.
एकदा कटोरी घेऊन मागायची वेळ आली तर काय हरकत नाही, पण भेट नाही माणूस, मागे सरकत नाही. ते कवायचं कुणाला माहिती, कवायचं कुणाला माहिती. जसं बोका जसा टपलेला असतो ना उंदरासाठी, तसा काळ आपल्या आईच्या गर्भामध्ये आपण तयार झालो त्या दिवशीपासून टपलेला असतो. कधी येते कधी याचं संपत आहे, कधी आपण म्हणतो मी 80 वर्षाचा झालो, ते म्हणते 80 तुझे संपले, आता सुरू कर उद्या 1, मी आहेच टपल्याला, आहे का नाही. ती अवस्था. आणि त्या राजाला ताण झाला, आता कसं करू, आता कसं करू, आता कसं करू. पण योग असा आला, शुक महाराज आले आणि शुक महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं बाबा, हे सगळं भागवत सांगितलं, त्यांच्या वंशाचं वंशावळी पूर्ण राजाची कथा सांगितली. आणि भ्यायची काय गरज नाही, देह तुझा नाहीच. रडावं कुणासाठी, जे आपलं त्याच्यासाठी रडावं. अरे आपलं नाहीये, हे 5 जणांचे वाशी आणलेत मागू, हे पंचभूताचा देह आहे. आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश, ज्याच्या त्याला देऊन टाका. आमच्या लहानपणी झोपडे बांधायचे आपल्या खेडेगावात, मग कुणाच्या पळसाचा, कुणाचा काय म्हणते त्याला, काय म्हणतात त्याला, वाशियान, कुणाचा आडूवान, आणि आलं खळीला माझा माझा दे, सगळं दिलंस काय वरून. तसं तेजाला तेज देऊन टाकला, अस्थिला अस्थि देऊन टाकल्या, पृथ्वीचा भाग पृथ्वीला दिला, सूर्याचा सूर्याला दिला, वायूचा वायूला दिला, तेजाचा तेजाला. उरलंय काय? आपला देह नाहीये, आपला म्हणतो देह काळाचे, हे माझं ते माझं, ते कोणी कुणाचं नाहीये. आपले आपण करा सोडून संसार बंधन, दुसरं कुणी आपल्याला येणार नाही. त्याच्यासाठी माऊली म्हणते की माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा केली आणि तो मला दाखविला. माऊली म्हणते माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा केली आणि ओळख करून दिली नाम देवाची, नामाची आणि देवाची जर कोणी ओळख करून दिली असेल तर माझ्या निवृत्तीनाथ बंधू आणि गुरु, ज्यांच्याकडे दोन्ही पद होते, एक तर वडील बंधू होते आणि पुन्हा सद्गुरू होते, त्यांनी मला ओळख करून दिली. आणि माझ्या हृदयामध्ये जो जिव्हाळा आहे, कुठेही जिव्हाळ्याशिवाय काम होत नाही, कुठेही प्रेमाशिवाय काम होत नाही, कुठेही आपुलकीशिवाय काम होत नाही. ती आपुलकी, ते प्रेम, तो जिव्हाळा माझ्या गुरुनं, माझ्या निवृत्तीनाथाने माझ्या हृदयामध्ये भरला आणि म्हणून मला त्याची ओळख झाली. आणि आज मी मुक्त झालो. का मुक्त झालो? फक्त चिंतन त्यांनी सांगितलं, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना, पूर्ण हरिपाठच त्याच्यावर आहे, नामचिंतनावर, बरोबर. आणि जसं लहान लेकराला कडू गोळी देण्यासाठी माय काय करते, गुळाचा खडा देते, एवढा देते बघ, एवढाच खडा, नाही मोठा दे, आता उद्या देते. ते लालूच आहे का, त्यानं कडू गोळी खावी म्हणून. तसं हे जे कडू गोळी आहे ना नामचिंतनाची, याच्यासाठी माऊली म्हणते क्षणभर तरी मोजू टाका. असं करता करता नामाचा मोठेपणा, नाम किती आहे, नाम किती मोठं आहे, नाम गगनाहून वाढ नाम आहे. एवढं मोठं नाव आहे, त्या नामाला समरस होण्यासाठी आपण सर्वस्व अर्पण करायचं. आणि शेवटचा अभंग काय माऊलीचा, अरे सर्व लटका आहे बाळा, सगळं खोट आहे, हे आज ना उद्या तुझं नाहीच, हे सगळं जाणार आहे. त्याच्यासाठी काय कर, तू सर्व माया तोड, इंद्रियाच्या मध्ये लपू नको. काय करणार, फक्त चिंतन कर, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. हे देवाची सेवा. धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा गेला, परत तुमची भेट झाली आणि त्याला माध्यम होईल, बरं का. भाग्याचा उदय आज माझ्या तुमच्या सगळ्याचं दर्शन झालं. कारण एका ठिकाणी एवढे संत येणं, आमच्यासारख्याला दर्शन होणं फार दुर्मिळ गोष्ट आहे. पण आज माझं भाग्य चांगलं आहे, तुमच्या सगळ्याच्या भेटी गाठी झाल्या. सगळ्याला धन्यवाद बरं का. प्रत्येकाचं नाव एक तर माहित नाही, पुन्हा घेती नाही का, ते नावासाठी चाललंय सगळं. महाराजाचं नाव राहिलं, पट्ट्याला माझं नाव विसरलं रे, फक्त आता दुसऱ्या वर्षी. तसं नाही, सगळ्याला माझा जय हरी बर का. आणि जे काही बोलण्याच्या ओघामध्ये चुकलं असेल मला माफ करा. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरूचं
माझ्या शाळाच्या अप्पाचा आहे आणि जी चूक आहे ती माझी आहे. तिच्यासाठी मला पत्रात घ्या. आता एकदा अट्टासानं ज्ञानदेवी रचिला पाया त्याच आपण चिंतन करू. ज्ञानेश्वर मावली मावली